नमस्कार। तर आज चालणार आहे खामगाव येथून एक खास ट्रेन म्हणजेच खामगाव पंढरपूर आषाढी स्पेशल एक्सप्रेस। या व्हिडिओमध्ये आपण या ट्रेनचा पहिला रन व एक छोटासा प्रवास करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। खामगाव रेल्वे स्टेशन येथून आता सकाळचे 10 वाजत आहे आणि आपण आहे खामगाव रेल्वे स्टेशन येथे। हो, तर सध्या मी खामगाव रेल्वे स्टेशन येथे आज इथून सुरू होणार आहे स्पेशल एक्सप्रेस। आणि हो, ही जी ट्रेन आहे ही आहे खामगाव जलम पॅसेंजर खामगाव पंढरपूर एक्सप्रेस। या ट्रेन प्रवास व थांबे या प्रकारे आहेत। खामगाववरून निघाल्यानंतर जलम जंक्शन, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अहिल्यानगर, कोपरगाव, बेलापूर, दौंड जंक्शन, कुर्डुवाडी आणि पंढरपूर या मार्गाने ही ट्रेन पंढरपूरला जाणार आहे। खामगाव रेल्वे स्टेशन येथून ट्रेनचा जो डिपार्चर आहे तो 11:30 असून ट्रेन अजूनही स्टेशनला लागलेली नाही आहे। बघूया कोटपर्यंत लागते। तर ट्रेन जी आहे ती 11:20 होत आहे आणि सध्या ट्रेन प्लॅटफॉर्मला लागत आहे। विदर्भातील वारकरी व श्रद्धाळूंना खामगाव येथून पंढरपूरला घेऊन जाणारी गाडी क्रमांक 01121 खामगाव ते पंढरपूर आषाढी स्पेशल एक्सप्रेस। आज या ट्रेनला WH9 लोकोमोटिव्ह कनेक्ट केले आहे। ट्रेनचे जे लोको पायलट आहे यांचा सत्कार केला जात आहे। फायनली इथे आलेलं आहे खामगाव पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस अरायवल झालेला आहे। काही कारणामुळे तो ट्रेन थोडी लेट होत आहे आणि ही आहे खामगाव जलम पॅसेंजर जी खामगाव ते जलम या दरम्यान रोज चालते। महाराष्ट्रातील वारकऱ्यांकरिता आणि श्रद्धाळूंकरिता रेल्वेने एक विशेष गाडी बुलढाणा जिल्ह्याला आणि खामगावकरांना दिलेली आहे। ही ट्रेन जी आहे खामगाव इथूनच पूर्ण भरलेली आहे। या ट्रेनमध्ये मी जो प्रवास करणार आहे हा प्रवास माझा होणार आहे जलम खामगाव येथून जलमवरून नांदुरा येथपर्यंत। या ट्रेनची टायमिंग जर बघितली तर खामगाव स्टेशनवरून सकाळी ही ट्रेन 11:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल। एकूणंतर ही ट्रेन 686 किलोमीटर आणि प्रवासांचा कालावधी साधारण 16 तासांचा राहील। माऊलींच्या गजरात ट्रेन निघाली आहे खामगाव रेल्वे स्टेशन येथून। ट्रेन जी आहे अर्धा तास लेट निघाली आहे खामगाव स्टेशन येथून 12 वाजता। याच ट्रेनचा पंढरपूरहून परतीचा क्रमांक राहणार आहे 01122 पंढरपूर ते खामगाव आषाढी विशेष एक्सप्रेस। ही ट्रेन पंढरपूरहून पहाटे 5 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता खामगाव येथे पोहोचेल। यामध्ये प्रवासाचे अंतर तेच 686 किलोमीटर, वेळ साधारण 14 तास 30 मिनिटे राहील आणि ट्रेनचा जो कोच कंपोजिशन राहील असा। चला पुढे बघूया। या ट्रेनला कोच जे राहतील 3AC 4 कोच आणि भाडे राहतील फेअर्स 1020 रुपये। स्लीपरची ट्रेनला 10 कोच मिळालेले आहे आणि या ट्रेनला स्लीपरला भाडे आहे 375। जनरलचे 6 कोच असून ट्रेनला भाडे आहे 210 रुपये आणि 2 लगेज गार्ड व्हॅन मिळून ट्रेनला 20 ICF ब्रेकसह कोच राहणार आहेत। या ट्रेनची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ मराठीमध्ये चॅनलवर बनवलेला आहे, ते तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल। ट्रेनचा जो पुढचा स्टॉप राहणार आहे तो राहणार आहे जलम जंक्शन। ट्रेनला जलम जंक्शनच्या आउटरला रेड सिग्नल मिळालेला आहे।
ट्रेन जी आहे ही ट्रेन भुसावळच्या दिशेने जात आहे आणि येथून दुसरा जो आहे तो अकोल्याच्या दिशेने मार्ग जातो. जलम जंक्शन. जलम जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 ला ट्रेन घेतली जात आहे. जलम जंक्शन. गाडी जलम जंक्शन येथे पोहोचलेली आहे आणि मी प्लॅटफॉर्मच्या त्या साईड बाजूला जाऊ शकत नाही कारण की पॅसेंजर आहेत. जलम जंक्शन इथून एक लाईन वेगळी होती, ती म्हणजे खामगाव लाईन, जी एक सिंगल इलेक्ट्रिफाईड लाईन आहे. यामुळे जलम जंक्शन एक जंक्शन पॉईंट आहे. 2 मिनिटाच्या हॉल्ट नंतर जलम जंक्शनमध्ये आपली ट्रेन निघाली आहे. डिपार्चिंग टू जलम जंक्शन. जलम जंक्शन हे एक भुसावळ अकोला सेक्शनवरती एक मुख्य रेल्वे स्टेशन असून येथून एक मुख्य लाईन पण जाते, ती म्हणजे हावडा नागपूर मुंबई मेन लाईन. डिपार्चर झालेला आहे जलम जंक्शन येथून आणि पुन्हा आपण जलम जंक्शनला एक वेळ भेट देऊ कारण खामगाव जलम पॅसेंजर पूर्णपणे एक्सप्लोअर करू. वर येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जाईल. जलम येथून डिपार्चर तर झालेला आहे आणि पुढील स्टॉप राहणार आहे आपला नांदुरा रेल्वे स्टेशन. आणि हो खामगाव पंढरपूरची स्पेशल आपली ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही आणि पेट्रोल किंवा ई कॅटरिंग किंवा पेंट्री कार या ट्रेनमध्ये काही पण उपलब्ध नाही. स्वतः सर्व घेऊन चलावे लागेल किंवा स्टेशन फूड्सवर अवलंबून राहावे लागेल. आणि या सेक्शनमध्ये फेन्सिंग कंप्लीट झालेली आहे, यामुळे या रूटला 130 मॅक्सिमल स्पीड मिळालेली आहे. येणाऱ्या काळात या रूटला पण पुणे नागपूर वंदे भारत मिळून जाईल किंवा नागपूर मुंबई वंदे भारत मिळून जाईल. में रात भर से बारिश हुई है. आणि आपण विदर्भात असल्यामुळे आपल्याला इकडे सोयाबीन शेती किंवा व्हाईट गोल्ड म्हणजेच कपाशी जास्तीत जास्त बघायला मिळेल. तर चला आपली ट्रेन पोहोचत आहे नांदुरा रेल्वे स्टेशन येथे आणि नांदुऱ्यावरून बरेच वारकरी किंवा श्रद्धाळू ट्रेनमध्ये ऑनबोर्ड होण्यासाठी आहेत. नांदुरा रेल्वे स्टेशन.
खामगांव से आने वाली पंढरपुर को जाने वाली प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर है। May I have आणि नांदुरा रेल्वे स्टेशनमध्ये ट्रेनचा अरायवल झालेला आहे आणि ट्रेनला आपल्या अटॅच आहे WCM 3 लोकोमोटिव्ह कल्याण शेडचं सेंट्रल रेल्वेज। ही आहे आपली खामगाव पंढरपूर आषाढी स्पेशल एक्सप्रेस आणि इथे अरायवल होत आहे नांदुरा येथे अहमदाबाद हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस। अहमदाबाद हावडा सुपरफास्टला अटॅच आहे वेब 7 वडोदरा शेड। आणि मेन लाईन वरती झालेला आहे सिग्नल ग्रीन, म्हणजेच खामगाव पंढरपूर एक्सप्रेसला गाडी ओव्हरटेक करणार आहे ती आहे हुजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस। बघूया मेन लाईनला सिग्नल जो आहे ग्रीन मिळालेला आहे आणि आपल्या ट्रेनला ओव्हरटेक करणार आहे हुजूर साहेब नांदेड गंगानगर एक्सप्रेस ट्रेन नंबर 22723 हुजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस। हॉर्न तर EMDचा येत आहे, EMD लोकोमोटिव्ह। हुजूर साहेब नांदेड श्री गंगानगर ओव्हरटेकिंग खामगाव पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस। श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेसला मोला अली शेड WDP 4D लोकोमोटिव्ह अटॅच होते। तर फायनली ओव्हरटेक झालेला आहे आणि ओव्हरटेक कसा वाटला मला नक्की कळवा। आणि पुढे जी आहे अहमदाबाद हावडा सुपरफास्ट आणि आपली खामगाव पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस। आणि जी अहमदाबाद हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आहे या ट्रेनचा डिपार्चर झालेला आहे नांदुरा इथून। आणि खामगाव पंढरपूर एक्सप्रेसचा डिपार्चर झाला नांदुरा इथून आणि ओव्हरटेकमुळे ट्रेन थोडी डिले झालेली आहे। जय हरी विठ्ठल। तर नांदुरा येथून डिपार्ट झालेले आहे खामगाव पंढरपूर एक्सप्रेस आणि या ट्रेनला एक नाही तर 2 लोकोमोटिव्ह लागलेले आहेत। यालाच पुश पुल टेक्नॉलॉजी असे म्हणतात। बंडेरा वरून येणारी नाशिक या जाणारी मेमू थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे। धन्यवाद। Jadi,
डिपार्चर नाशिक रोड बडनेरा मेमू, नांदुरा रेल्वे स्टेशन. तुम्हाला हा छोटासा प्रवास कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हिंदीमध्ये व्हिडिओ आपण आधी अपलोड केला होता, पण मराठी ट्रान्सलेटेड व्हिडिओ थोडा लेट झाला, यामुळं सॉरी. आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.